वेलकम टू पिंशू किचन। आज आपण पालकचे छान खुसखुशीत आणि खमंग थालीपीठ बघणार आहोत। खूप छान चवीला होतात आणि आपण टिफिनमध्ये नेऊ शकतो। वाव, खूप छान यमी आणि टेस्टी लागत आहे। व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मी इथे पावभर पालक घेतलेली आहे कवळी छान, त्याचे देंठसुद्धा मी टाकणार आहे कवळे असल्यामुळे। आणि कोथिंबीर घेतलेली आहे, स्वच्छ 2 पाण्याने धुवून फॅनखाली सुकवली। इथे मी गव्हाचं 1 कप पीठ घेतलेलं आहे आणि पाव कप ज्वारीचं पीठ घेतलं आणि पाव कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव कप मी बेसन पीठ घेतलेलं आहे चना डाळचं, 1 चमचा जिरं। आता मी इथं फुटाणा डाळाचा उपयोग केलेला आहे, 1 चमचा टाकलेला आहे। आता मी बारीक कापलेली पालक टाकत आहे। पालक कापायच्या पहिले स्वच्छ धुवायची आणि फॅनखाली सुकवायची आणि 1 मीडियम आकाराचा कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे। ओवा अर्धा चमचा हातावर क्रश करून टाकलेला आहे, त्यामुळे खूप छान थालीपीठाला चव येते। इथे लसूण आले जिऱ्याचा पेस्ट बनवून घेतलेला आहे मी आणि अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, लाल तिखट 1 चमचा। तुम्ही तिखट कमी जास्त चवीनुसार करू शकता आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्या पालेभाज्याला पाणी सुटते, त्यामुळे पाणी हे थोडं थोडं टाकून मळून घ्यायची। आता आपल्याला कणिक, पालकमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व असतात। पालक खाल्ली असतात आपल्या छान हाडं मजबूत होतात। डायबिटिक लोकांनी पालक खाल्ली असता डायबिटिकसुद्धा कंट्रोलमध्ये राहते आणि प्रेशर दाबसुद्धा कंट्रोलमध्ये राहते। आता छान कणिक 5 मिनिट मी मुरू दिलेली आहे। आपली रोजची कणिक मळतो त्याचप्रमाणे मळायची आणि कॉटनचा कपडा मी छान डीप करून घेतलेला आहे पाण्यात ओला करून। आता एक छान छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि छान थालीपीठ थापून घ्यायचं आहे। हाताला पाणी घ्यायचं आहे। सुरुवातीला हाताला छान गोल अशी चकती बनवून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवत त्याप्रमाणे, आणि खूप खुसखुशीत आणि छान होतात। पालक खाल्ली असतात हे खूप छान असते। पालकमुळे पाचनक्रिया सुधारते आपली। आता मी त्याच्यावर तीळ टाकत आहे खमंग लागण्यासाठी आणि छान 4 छिद्र करून घेतलेले आहे तिला। बघा ती छान थालीपीठ तयार झालेलं आहे। पॅनवर आता तेल टाकलेलं आहे, छान पसरून घ्यायचं आहे। पॅन छान गरम झालेला आहे आपला गॅसवर। आता आपण त्याच्यावर एक छोटीशी प्लेट झाकून ठेवूया, त्यामुळे ड्राय होणार नाही वरचा भाग। 2 ते 3 मिनिटानंतर मी प्लेट काढलेली आहे, बघू शकता तुम्ही। तर पुन्हा तेल सोडलेलं आहे। आता छान पलटून घेऊया, असं अलटपलट करून छान दोन्ही बाजूनी आपल्याला खरबूस असं भाजून घ्यायचं आहे। पालक खाल्ली असतात कॅन्सर या बिमारीपासून आपला लढण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती निर्माण करते। छान आता पलटून आपण खरबूस भाजून घेतलेला आहे। तुम्ही हे शेंगदाण्याची चटणी किंवा तिळाची चटणी, कराळची चटणी याच्यासोबत सुद्धा खाऊ शकता। मी तिळाच्या चटणीची रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। चला आता दुसरं थालीपीठ थापूया। प्रत्येक थालीपीठ थापायच्या पहिले आपल्याला हा कॉटनचा कपडा पाण्यामध्ये छान डीप करून ओला करून घ्यायचा आहे आणि पिळायचा आहे थोडासा, म्हणजे जास्त ओला नाही आणि जास्त कोरडाही नाही घ्यायचा। तर मी छान त्याला थापल्यानंतर 4 छिद्र केले आहे। 4 किंवा 5 असे छिद्र करू शकता तुम्ही आणि तीळ लावून घेतलेला आहे। आता हे सुद्धा आपण त्याचप्रमाणे भाजून घेऊया। प्रत्येक थालीपीठ मी भाजताना पॅनवर तेल लावलेले आहे आणि 2 ते 3 मिनिट प्लेट झाकून ठेवलेली आहे, त्यामुळे वरचा भाग हा ड्राय होत नाही। अशा प्रकारे छान भाजून घ्यायचे आहे दोन्ही साईडने। खमंग खुसखुशीत आपली पालक तयार होत आहे। आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा। बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील। खूप छान टेस्टी तयार होतात, तुम्ही टिफिनमध्येही नेऊ शकता आणि ट्रिपलाही नेऊ शकता। वाव, खूप छान लागत आहे। आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।